बोलायला पहिला हातवर केला. सांभाळून करतो मी. सभापती महोदय, कशावर सभापती महोदय, खरं हात लावताना बघितलं मी पहिले. सभापती महोदय, आज महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास अधिनियम 171 अंतर्गत जे झोपडपट्टी सुधारणा व निर्मूलन करण्यासाठीचं पुनर्विकासाचं बिल आज जे सभागृहात मांडलं आहे त्याला आम्ही समर्थन करणार आहोत, पण आमच्या काही सूचना आहेत त्या बाबतीत आम्हाला या मांडायच्या. सभापती महोदय, सातत्याने आपण मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकासाबद्दल आणि SRA बद्दल आपण सातत्याने बोलतो. याबद्दल बोलत असताना SRA जे प्राधिकरण आहे हे प्राधिकरण अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं, त्यामध्ये काही शंका नाही. SRAचे CEO आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीत काम करतात, न्याय देतात. 13-2च्या केसेसच्या माध्यमातून जुन्या सगळ्या स्कीम्स ज्या रखडल्या होत्या त्या त्यांनी काढून घेतल्या. नवीन पद्धतीमध्ये पहिलं भाडं 2 वर्षाचं भरायचं, मगच स्कीम ती अप्रूव्ड होते. अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि अनेक गोष्टी प्रशंसनीय आपल्या सरकारच्या काळात त्या केल्या गेल्या. त्यामुळे मला वाटतं की 500हून अधिक झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प जे रखडले होते, जे काही दलालांनी अडकवून ठेवले होते, ते काढून घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या राज्य सरकारने केलं. त्याच्यासाठी देवाभाऊंचं, तुमचं आणि माननीय शिंदे साहेबांचं मी मनापासून एक तर अभिनंदन करतो. SRAच्या CEOचं आणि त्यांच्या टीमचं देखील प्रथमतः अभिनंदन करतो. सभापती महोदय, आपण झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न आजचा नाही. 1995 साली झोपडपट्टी मुक्त मुंबई करावी म्हणून कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी विडा उचलला आणि त्या माध्यमातून 40 लाख झोपडपट्टी धारकांना घरं देण्याचं त्यांनी स्वप्न मुंबईकरांना दाखवलं. त्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासाची स्थापना झाली. एक नवीन प्राधिकरण देखील त्यासाठी केलं गेलं. अनेक प्रयत्न केले गेले. त्यावेळेला काही झोपडपट्टीच्या इमारती उभ्या देखील राहिल्या. परंतु आज जर आपण 95 सालापासून आतापर्यंत आलो तर आता 30 वर्ष या गोष्टीला झाले. त्यावेळेचं जे बांधकाम होतं, त्यावेळेची जी निकृष्ट दर्जाची कदाचित बांधकाम झाले असतील, पुन्हा ह्या इमारती आता पडीक पद्धतीत आल्या. आम्ही सरकारला विनंती वेळोवेळी केली आणि दरेकर समितीच्या अहवालात देखील ती आम्ही विनंती केलेली आहे की ह्या इमारती आहेत या स्वयंपुनर्विकासासाठी त्या 30 वर्ष जुन्या झालेल्या इमारतींना आपण परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून आज 225 फुटात राहणारा मराठी माणूस जो परळ, लालबाग, दादर, प्रभादेवी, भायकाळा, काळा चौकी, डोंगरी या भागात राहतो आणि तो 225 फुटात राहतो, त्यात त्यांच्या इमारतीला पार्किंगची व्यवस्था नाही, मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था नाही, 24 तास पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वयंपुनर्विकासाची आपण परवानगी द्यावी, ही देखील मी मागणी आज सभागृहात आपल्या माध्यमातून करतोय. अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सभापती महोदय, जसं म्हाडाच्या 33-7 मधल्या किंवा 33-5 मधल्या किंवा 33-9 मधल्या पुनर्विकास, स्वयंपुनर्विकास आणि क्लस्टर पुनर्विकासाच्या योजनेबद्दल आम्ही पुनर्विकासाच्या धोरणातून करण्यासाठीचा जो प्रयत्न केलाय, तसाच प्रयत्न देखील झोपडपट्टी पुनर्विकासाला देखील आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे जे महामंडळ आम्ही निर्माण केलंय, याला देखील आर्थिक तरतुदीची सोय केली पाहिजे. जिल्हा बँक किंवा राज्य बँकेच्या माध्यमातून त्याला आम्हाला काही हे आहेत, त्याला बंधनं आहेत. आम्ही 1000 कोटी 1500 कोटी रुपये देऊ शकतो जिल्हा बँकेच्या माध्यमातून, पण त्यापेक्षा जास्त पैसे देता येणार नाही. तर तुम्ही हुडकोच्या माध्यमातून असेल, LIC फायनान्सच्या माध्यमातून असेल, प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून असेल, केंद्रीय निधीच्या माध्यमातून असेल, आपण वेगवेगळ्या माध्यमातून जर हा 20,000 कोटीचा निधी तुम्ही उभे करू शकलात आणि ह्या पुनर्विकासाला चालना दिली तर मुंबईसह ठाणे असेल, MMR असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या भागातल्या ज्या जुन्या इमारती आहेत त्यांना बळ मिळेल आणि 200 फुटात राहणारा मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस हा 800, 900, 1000, 1200 फुटापर्यंत राहायला जाऊ लागेल. हे एक देवाभाऊंचं स्वप्न या राज्यामधल्या सर्वसामान्य गरीब माणसांनी पाहायला सुरू केलंय. ते पूर्णत्वाकडे उतरण्याचं काम या माध्यमातून आपण झोपडपट्टीच्या माध्यमातून, या बिलाच्या माध्यमातून जो घोषणा केली तर होऊ शकेल. सभापती महोदय, एक अतिशय गंभीर विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. या सभागृहामध्ये मागचं 1 वर्ष झालं आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचा विचार करतोय 1995 सालापासून, आणि आजही देवाभाऊंचा तोच विचार आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई करून मुंबईला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न आहे. परंतु ज्या अनधिकृतपणे ज्या झोपडपट्ट्या आता वाढतायत, त्या अनधिकृतपणे झोपडपट्ट्या वाढण्याला पण कुठेतरी लगाम लावला पाहिजे. काल खालच्या सभागृहामध्ये आमचे सन्माननीय सदस्य मीर कोटेचानी काही अनधिकृत बांधकामांबद्दल आणि झोपडपट्ट्या ज्या वाढतायत
ज्या नेत्रम ॲपच्या माध्यमातून दिसत आहेत, जे नेत्रम ॲप SRNनी डेव्हलप केलंय, त्याच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या जमिनी हिरव्यागार दिसत होत्या, ज्या कांदळवनाच्या जमिनी होत्या, ज्या सरकारी जमिनी होत्या, मिठागराच्या जमिनी होत्या, त्याच्यावरती लँड माफियाच्या माध्यमातून महापालिकेचे कलेक्टरचे अधिकारी संगनमत करून 10 लाख 12 लाख 15 लाख रुपयाला झोपड्या विकतायत आणि तिथे राहायला कोण येत आहे, तर तिथे राहायला बांगलादेशी माणूस येतोय. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी आणि SRNनी केलेल्या ड्राईव्हमुळे आणि नेत्रमच्या ॲपमुळे आतापर्यंत 15,000हून अधिक लोकांना मुंबई बाहेर बांगलादेशला पाठवण्याचं काम, कदाचित माझा आकडा कमी असेल, कदाचित तो आकडा अनिल परब साहेब बरोबर सांगू शकतील, परंतु अधिक लोकांना या मुंबई बाहेर काढण्याचं काम केलं गेलं. सभापती महोदय, मी या सभागृहामध्ये 3 वेळा हा विषय मांडला. आम्ही मुंबईचा ईस्टर्न फ्रीवे वरती बोलतो. मुंबई ईस्टर्न फ्रीवरती मी सभागृहात मांडल्यानंतर सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी, सन्माननीय प्रभारी UD मंत्री उदय सामंत साहेबांनी, प्रभारी मंत्री शंभूराजे देसाई साहेबांनी मला 3 वेळा या सभागृहात आश्वासन दिलं की त्या झोपडपट्ट्या आम्ही तोडू. आणि या फ्रीवे वरती समोर आपण पाहाल तर नौसील आहे, RCF आहे, इंडियन ऑइल आहे, ONGC आहे आणि त्या ठिकाणी समोर खाडी सोडली तर त्या खाडीच्या पलीकडे आज जवळजवळ साहेब 100-150 एकरावरती अनधिकृत झोपडपट्टी जी उभी राहिली आहे, जी झोपडपट्टी बांगलादेशींच्या माध्यमातून उभी राहिली. मी तुम्हाला पटलावरती खाजगीमध्ये, आता मी इथे नावं घेत नाही, तुम्हाला नावं देतो की त्याच्यामध्ये कोण राजकीय लोक इन्व्हॉल्ड आहेत, कोण अंडरवर्ल्डची लोक इन्व्हॉल्ड आहेत. आणि मी स्वतः मुंबईच्या कलेक्टरांकडे स्वतः भेट घेतली, गोयल मॅडमकडे. त्यांना मी सगळे कागदपत्र दिले, त्यांना मी गुगल मॅपिंग दिली, त्यांना मी फोटोग्राफ दिले. माननीय महसूल मंत्र्यांची मी त्यांना आदेश सांगितले, महसूल मंत्र्यांनी त्यांना फोन केल्याला आठवण करून दिली. त्याच्यानंतर ते जो कागद आहे तो घोंगड भिजत राहतं. ते म्हणतात ते काम आमचं नाही आहे, ते लँड रेव्हेन्यूचं काम आहे. लँड रेव्हेन्यू म्हणते ते केंद्राचं काम आहे, कारण ती कांदळवनाची आणि सॉल्ट प्लॅनची जमीन आहे. केंद्रीय अधिकारी म्हणतात की ते महापालिकेचं काम आहे. अशा पद्धतीमध्ये जर लँड माफियाची संगनमत करून कलेक्टर, महापालिका आणि हे जर अधिकारी मुंबईमध्ये नवीन ज्या झोपड्या आम्ही मुक्त करायला निघालो आहे आणि इथे जर अशा पद्धतीत लँड माफी ग्रॅपिंग करून राजकीय वरद असताना जर या झोपड्या वाढवणार असतील, सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना मला विनंती आहे की यामध्ये तुम्ही मकोका सारखा कायदा या लोकांना लावला पाहिजे. आमच्या सारखा एक सिन्सिअर आमदार याच्यासाठी फॉलोअप घेतोय आणि तरी देखील त्या झोपडपट्ट्या उठल्या जात नाही आहेत. आपण शिवडी पासून जर सुरू केलं तर चेंबूर पर्यंत या झोपड्या उभ्या गेलेल्या आहेत. मंदिराची स्थळ उभी केली गेलेली आहेत. आता मला कुठल्या समाजाचं नाव घ्यायचं नाही आहे. 10,000 हजार फुटाची प्रार्थना स्थळ उभी केली गेलेत. अचानक उभी कशी राहतात ती प्रार्थना स्थळ? मग तिकडनं काय होतंय? उद्या जर त्या प्रार्थना स्थळामधनं बॉम्ब हल्ला करायचा प्रयत्न केला तर RCF किंवा ONGCला उडवू शकतं, अशी गंभीर परिस्थिती तिथे आहे. रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून तिथे उडवता येईल अशी गंभीर परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जर कलेक्टर, अधिकारी जर ही बाब गंभीरपणे घेत नसतील तर माझं म्हणणं आहे त्यांच्यावर देखील कारवाई आपण केली गेली पाहिजे. हा गंभीर विषय आहे सभापती महोदय. आपण झोपडपट्टी पुनर्विकासाचं बिल आणताय, आपण झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचा प्रयत्न करताय. झोपडपट्टी पुनर्विकास मुंबईसह ठाणे, MMR इतर शहरांमध्ये पण लावायचा प्रयत्न करताय. पण आम्ही मुक्त करत जाऊ आणि हे लँड माफिया जर वाढवणार असतील तर त्याच्यावरती कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे सभापती महोदय. आणि ह्याचा घोषणा आज आपण या ठिकाणी आपल्या बिलाच्या अगोदर केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे जो मगाशी देखील मी SRAच्या लक्षवेधीवरती मांडला, परंतु त्याचं उत्तर सभापतींनी द्यायला दिलं नाही माननीय मंत्र्यांना. माननीय मंत्र्यांनी सांगितलं आम्ही पटलावर ठेवू. अहो पटलावर काय ठेवू? तुमचे मंत्री इथे उत्तर दिल्यानंतर अधिकारी काम करत नाही तर पटलावर ठेवलेलं ते पाकिटमध्ये जाईल आणि पाकिट कोणाला पोहोचेल हेही कळणार नाही. ही परिस्थिती आज मुंबईची आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय, मी चेंबूरचा लाल डोंगर भागाची माहिती सांगितली. चेंबूरचा लाल डोंगर भाग हा आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी, त्या समाजाच्या अनुयायी तिथे राहतात. हजारो झोपड्या आहेत. कुपर नावाच्या बिल्डरनी त्या झोपड्या रिकाम्या केल्या. आज त्यांना भाडी नाही आहेत. झोपडपट्टीची पुनर्विकास होण्याच्या आधी रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग होऊन त्याचा FSI विकून तो मोकळा झालाय. अनेक वेळा माझ्या तिथे बैठका झाल्या.
एक वेळा तर सभागृहात मला सांगताना खरं तर वाईट वाटतंय, त्याला बरोबर त्या कार्यालयातच ठीक करणार होतो, परंतु अधिकारी मध्ये पडले, त्यांनी अंडरटेकिंग दिली 6 महिन्यात करतो, अजून केलं गेलं नाही. माझं म्हणणं आहे, या कुपर सारख्या बिल्डरवर देखील मकोका सारखी कारवाई केली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांचे इतर प्रोजेक्ट असतील तर ते प्रोजेक्ट काढून घेतले गेले पाहिजे आणि तात्काळ तुम्ही SRA ला आदेश द्यायला पाहिजे की आमच्या बाबासाहेबांच्या अनुयायी राहणाऱ्या लोकांना तिथे अण्णाभाऊ साठे नगर आहे, बाबासाहेब आंबेडकर नगर आहे, हनुमान नगर आहे, अनेक अशी नगर आहेत, सिद्धार्थ नगर आहे, या लोकांना कुठेतरी न्याय दिला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी ही योजना जर फिजिबिलिटी मध्ये बसत नसेल तर ती SRA ने रमाबाई नगर सारखी स्वतः डेव्हलप केली पाहिजे. ही माझी मागणी आज सभागृहात आपल्या माध्यमातून आहे. सभापती महोदय, मंत्री महोदयांना मी हीच विनंती करणार आहे की असं एक ही चेंबूर मधला लाल डोंगर बद्दल मी बोललो, पण अशा मुंबईमध्ये अनेक योजना आहेत ज्याच्यावरती एक मी प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला सभापती महोदय दिलं होतं, ज्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या उभ्या राहत असताना त्या सरकार जमिनीवर उभ्या राहिल्या आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने जेव्हा माझं विनंती केली होती की या झोपडपट्ट्या SRA नी ताब्यात घ्याव्या, SRA नी त्या झोपडपट्टीचं सर्वेक्षण करावं, जी टॅगिंग करावं, झोपडपट्टीचं सर्वेक्षण करून त्याची स्कीम तयार करावी आणि त्याचं ऑक्शन करावं. आतापर्यंत सरकारला खर्च करायच्या योजना देणारे आमदार बघितले असतील, पण मी सभागृहामध्ये छातीवर हात ठेवून सांगतो 1 लाख कोटीचा निधी या सरकारला या माध्यमातून ऑक्शनच्या माध्यमातून मिळू शकेल. आता महापालिकेने त्याची सुरुवात केली, 62 जागांचं टेंडर केलं. रमाबाई नगर त्याच्यामधलं जिवंत उदाहरण आहे. ज्या जमिनी तुमच्या सरकारच्या आहेत त्या प्रायव्हेट डेव्हलपरच्या घशात कशाला घालताय? त्याचं ऑक्शन करा. ऑक्शनच्या माध्यमातून लागणारा पोलीस वसाहत उभी करा. ऑक्शनच्या माध्यमातून लागणारी तुम्ही गिरणी कामगारांची घरं तयार करा. ऑक्शनच्या माध्यमातून लागणारी BST कर्मचाऱ्यांची वसाहत तयार करा. तुम्ही ऑक्शनच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. ज्या स्कीम मेट्रोमध्ये, मोनोमध्ये, रस्त्यामध्ये आडव्या येतात त्यांना तुम्ही तिथे PAP म्हणून घरं द्या आणि उरलेला FSI जर तुम्ही विकलात तर 1 लाख कोटी रुपयाहून जास्तची रक्कम ही महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये पुढच्या 5 वर्षात येईल याची मला खात्री आहे. माननीय मंत्री महोदय, पोट तिळकीने मी आज बोललो, कारण मुंबईमध्ये आमचं लहानपण गेलं. आम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये खेळून आम्ही मोठे झालो. परळ सारख्या एका वसाहतीत 10 बाय 18च्या वसाहतीत आम्ही लहानाचे मोठे झालो. एक मुंबईमध्ये छोट्या घरात राहणाऱ्या माणसाला त्याचं दुःख माहिती असतं. सुनील शिंदे असतील, सचिन भाऊ असतील, अनिल परब असतील, प्रवीण दरेकर असतील, आम्ही 8 बाय 10च्या खोलीतनं मोठे झालो आणि तिथे आम्ही एका खोलीमध्ये 12-12, 15-15 लोक राहत होतो. आणि आज आम्हाला जर आम्ही आज या विधिमंडळाच्या पटलावर उभं राहून बोलण्याचा अधिकार जर आम्हाला संविधानाने दिलाय, माननीय देवेंद्रजींनी दिलाय, तर आम्ही अधिकाराने ह्या लोकांसाठी आम्ही भांडलं पाहिजे. आणि 150-200 फुटात राहणारा माणूस जर 500 फुटात जात असेल, सरकारी योजनेतून त्याला घर मिळत असेल, बिल्डर त्यांना फसवणार नसेल, तर त्याच्यापेक्षा आम्हाला या मिळालेल्या पदाचा अभिमान आणि गौरव याच्यापेक्षा मोठा कुठला असू शकत नाही. सभापती महोदय, हे मी छाती ठोकून तुम्हाला सांगतो. त्यामुळे माझी विनंती आहे, सभापती महोदय, मी बोलताना आता थोडा भावुक झालो, परंतु माझी विनंती भावनेच्या आहारी तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही मान्य करावी आणि ह्या तुमच्या झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास अधिनियमामध्ये ह्याची पूर्तता करावी, माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिजित वंजर.